नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बार्टी थ्रू MPSC, UPSC, SSC तर अशा प्रकारच्या ज्या एक्झाम्स आहेत तर त्यांच्यासाठी क्वालिफाय झाला असेल आणि तुमचं जे आहे तर ते सिलेक्शन झालं असेल तर तुमचं त्या ठिकाणी ट्रेनिंग आहे, प्रशिक्षण आहे तर ते सुरू झालेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणत्या तारखेला जॉईनिंग करायचं आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आपण बार्टीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण एक नोटिफिकेशन आहे तर ती चेकआउट करू शकतो. नोटिफिकेशन रिगार्डिंग इन्स्ट्रक्शन अँड स्टार्टिंग ट्रेनिंग प्रोग्राम ऑफ UPSC महाराष्ट्र MPSC स्टेट सर्व्हिस मेस नॉन गेझेटेड ग्रुप B अँड ग्रुप C SSC क्लास 3 कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन प्री ट्रेनिंग प्रोग्राम. तर ह्या ज्या स्कीम दिलेल्या आहे आपल्या तर यांच्यासाठी जी ट्रेनिंग आहे तर ती या ठिकाणी सुरू झालेली आहे किंवा सुरू करण्यात येणार आहे. तर त्यासाठी कॅन्डिडेट्स आहेत त्यांना जी इन्फॉर्मेशन आहे तर ती या ठिकाणी दिलेली आहे. तर ती इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे आपल्याला तर त्याची संपूर्ण या ठिकाणी आपण जी माहिती आहे तर ती पाहणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जी डेट आहे तर ती आपल्याला दिलेली आहे 19 फेब्रुवारी आणि त्यामध्ये बार्टी प्रशिक्षण संस्था जी आहे तर त्याची त्या ठिकाणी SC कास्ट असते. तर त्या उमेदवारांसाठी या ठिकाणी 23 फेब्रुवारी 2026 पासून UPSC असेल, MPSC असेल, नंतर ग्रुप B, ग्रुप C असेल आणि त्यानंतर SSC क्लास 3 असेल. तर अशा प्रकारचे जे प्रशिक्षण आहे तर यांच्यासाठी सुरू करण्यात येत आहे. तर या ठिकाणी आपल्याला जी सूचना दिलेली आहे तर ती या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. बार्टी पुणेमार्फत कागदपत्रे तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांचे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी अद्याप कागदपत्रे तपासणी केलेली नाही त्यांनी बार्टी पुणे येथे उपस्थित राहून कागदपत्रे तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. प्रशिक्षण केंद्रात जाऊन कागदपत्रे तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांना निवड अंतिमग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. तर ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे बाकी असेल तर त्यांनी बार्टी पुणे येथे व्हिजिट करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपले जे डॉक्युमेंट आहे तर ते आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. जिथे आपण जी प्रेफरन्स वगैरे अकॅडमी दिलेली आहे तर त्या ठिकाणी आपण जे डॉक्युमेंट आहे तर ते व्हेरीफाय करून घेणार तर आपल्याला त्या ठिकाणी रिजेक्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर बार्टी पुणे यांनी निर्धारित केलेल्या विहित कालावधीमध्ये प्रशिक्षणाचा लाभ घेणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक आहे. हे कोर्स किती महिन्याचा आहे तर त्यावर आपल्याला जे कोर्स आहे तर तो पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यावर निर्धारित केलेल्या महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. आपण त्या ठिकाणी जो कोर्स करणार आहे तर त्याचा जो कालावधी असणार आहे 5-6 महिने किंवा 8 महिने 12 महिने तर ते संपूर्ण जो कालावधी आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. त्यानंतर प्रशिक्षण योजनेच्या कालावधी दरम्यान कुठेही शासकीय किंवा निमशासकीय खाजगी नोकरी करता येणार नाही. आपण प्रशिक्षण घेणार आहे तर त्या कालावधी दरम्यान आपल्याला कुठल्याही प्रकारचा जो जॉब आहे तर तो त्या ठिकाणी करता येणार नाही. तसे आढळल्यास त्या ठिकाणी आपला जो प्रवेश आहे तर तो त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात येणार आहे. नंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो विद्यार्थ्याने कागदपत्र पडताळणी दरम्यान सादर केलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र इतर सर्व कागदपत्र त्या ठिकाणी सादर केलेली माहिती यामध्ये खोटे तफावत आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश जो आहे तर तो त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात येणार. आपण त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना असेल जे डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी दिलेले होते तर तेच संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. अदरवाईज आपले जे प्रवेश आहे ॲडमिशन आहे तर ते त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. तर या ठिकाणी जी बेसिक डिटेल आहे आपल्याला जर एखादा आपण लाभ घेतला असेल तर त्यानंतर आपण कोणत्या लाभासाठी जे आहे तर ते एलिजिबल आहे तर त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती जर वाचायची असेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्या ठिकाणी व्हिजिट करायचं आहे आणि जी PDF आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. त्यानंतर जी DBTचं माहिती आहे तर ती आपल्याला या ठिकाणी विद्यावेतनाचा लाभ मिळण्यासाठी आपल्याला कमीत कमी 75% जी प्रेझेंटी आहे तर ती त्या ठिकाणी असणे बंधनकारक आहे. तरच आपल्याला जी DBT आहे तर ती आपल्या अकाउंटला रिसीव्ह होणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण संस्थेकडून प्रशिक्षण काळात दर महिन्याचे जे बायोमेट्रिक उपस्थिती आहे तर ते त्या ठिकाणी बार्टीला पाठवल्यावर त्यांनी चेकआउट वगैरे संपूर्ण माहिती बघितल्यावरच आपल्याला जी DBT आहे तर ती आपल्या अकाउंटला त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. जर आपली 75% प्रेझेंटी नसेल तर त्या महिन्यासाठी आपण जे लाभार्थी आहे तर ते लाभ म्हणजे आपल्याला त्या महिन्यासाठी जी DBT असणार आहे तर ती आपल्या अकाउंटला पाठवणार नाही किंवा एलिजिबल नसणार आहे आपण. आणि आपल्याला प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्या ठिकाणी आपल्याला संस्थेत रुजू व्हायचं आहे. जर आपण 7 दिवसाअगोदर 7 दिवसात रुजू झालो नाही तर त्यानंतर
जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये असणार आहे तर त्यांना त्या ठिकाणी जो चान्स आहे तर तो देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे जी इन्फॉर्मेशन कॅन्डिडेट्सला दिलेली आहे तर ती संपूर्ण त्या ठिकाणी बंधनकारक असणार आहे.